तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. स्टॉप 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 स्टॉप. आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत. मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते. मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही. जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते. मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते. मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही. आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत. कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली. आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत. गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत, ते काम बघतात. त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानतो. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाषण करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आपण पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार करण्यासाठी येथे जमल्याचं म्हटलेलं आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाजपचे नेते ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषणे करतात, गृहमंत्री त्या विधानांना डिफेंड करतात, त्यावरून काय बोलणार हे दुर्दैवी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.